तो ते सरळ समोर बोलतो, बेधडक बोलतो. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या गावाला जे चारी बाजूने 12 वाड्या म्हणून जी ताकद आहे, संस्काराच्या विचाराची ताकद आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबर. समाज हे म्हटले जरी आम्ही आदिवासी नाही, माझं म्हणणं हे समाज आपला समाज. ही झालेली घटनाच इतकी अंतःकरणाला आज धक्का लावून गेलेली आहे. SP साहेबांनी जी ऍक्शन केली, मुख्यमंत्री साहेब माझ्याशी आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान जवळजवळ 10-15 मिनिटं बोलले. शिंदे साहेब बोलले, राज्यकर्ते बोलले, सुनीताताई पवारांनी सुद्धा पालकमंत्री म्हणून SP साहेबांकडून सगळा आढावा घेतला. कदाचित ते आज उद्या 2 दिवसामध्ये काहीतरी येऊन जाते. परंतु आपली भावना एकच आहे की या माणसाला आता मरेपर्यंतची फाशी व्हायला पाहिजे आणि ती लवकर व्हायला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे. आपण सर्वांच्या भावना आहेत, उंच भावना आहेत की छत्रपती शासनासारखी तातडीने त्याला इथे चौकात आणून त्याला फाशी दिली पाहिजे किंवा चौकातून त्याला उभं जाळलं पाहिजे. तर आता डॉक्टर बाबासाहेबांची घटना आपण स्वीकारली 1949ला आणि कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या राज्याला आपण मान्यता दिली, आपण देशाला मान्यता दिली. छत्रपती शिवराय म्हटले की हिंदुस्थानाच्या हृदयामध्ये, देवाऱ्यामध्ये पूजा कुणाची केली जावी तर ती महिलांची केली जावी, अशी छत्रपती शिवरायांचं सूत्र होतं स्वराज्याचं. पण आज जर महिला, लहान लहान मुली जर सुरक्षित नाही, ही आपल्यासाठी फार मोठी शोकांतिका तयार झालेली आहे. पुन्हा एकदा या अखंड असलेल्या भारताच्या संस्कृतीचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला सांगावं लागेल की या कुटुंबाची त्याचं आता ते अशा परिस्थितीमध्ये आमचा योगेश, त्याची धर्मपत्नी शेतामध्ये जाऊन काम करतील. आता कुणाच्या भागात एवढा मोठा झालाय. पण श्याम भाऊ, सोमनाथराव, आपण सगळी मंडळी गाव आहे आपण, त्याचा जो काही किराणा असेल त्याचं काय आता तोपर्यंत नाही, जोपर्यंत त्यांची मानसिकता म्हणजे दादा कामाची होत नाही, त्यांच्या मनाने जोपर्यंत त्यांना जायला पुढे परवानगी पुढे भविष्यात देत नाही, तोपर्यंत त्यांना संपूर्ण आपण संरक्षण देणं, विशेष म्हणजे कुणावर सोपवणार नाही. आमदार म्हणून ही जबाबदारी माझी आहे. मी या कुटुंबाचं पालन पोषण करेल, एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो. आणि या कुटुंबावर जो आज जो प्रसंग घडलेला आहे, त्या प्रसंगाची नैतिक जबाबदारी घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटून मरेपर्यंतची शिक्षा, फाशीची जर तुम्ही दिली तर मी विधानसभेमध्ये पाऊल टाकेल, नाहीतर ही आमदारकी इथून पुढे तुमच्या विधानसभेमध्ये पाऊल टाकणार नाही जोपर्यंत फाशीची शिक्षा